हिंदी सक्तीच्या विरोधात आता मनसे रस्त्यावरती उतरणार आहे। उद्यापासून मनसेचं हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं। पालकांची सह्यांची मोहीम घेऊन विरोध दर्शवणार असल्याचं देखील देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। हिंदीच्या विरोधात लढा देणाऱ्यांची गरज आहे, बोल बच्चन करणारे नको असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे। आम्ही उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहीम चालू करतोय। येणाऱ्या सोमवारपासून हिंदी सक्ती विरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक आम्ही सर्वजण म्हणून लढू। याची नोंद सरकारने घ्यावी आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार सरकार असेल। इंग्रजी आता असं आहे की वर्ल्ड भाषा आहे, ती तुम्हाला बाकीचे टेक्निकल विषय शिकायचे तर इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे, पण मराठी भाषा ही पहिली भाषा आहे आणि इंग्रजी दुसरी भाषा आहे, तिसऱ्या भाषेची गरज नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। हिंदी सक्ती विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे, नुसत्या बोलबच्चन लोकांची नाही। हिंदी सक्ती कोणीही केलेली नाही। जी आर कोणाला समजत असेल तर मराठी सक्तीचीच आहे। संस्कृत घ्यायला सांगा ना मुलांना, हिंदी घ्यायला नका सांगू, संस्कृत घ्यायला सांगा। हिंदी सक्ती केलेली कोणी आहे? आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना, आम्ही पण मराठी आहोत, आम्ही पण हिंदू आहोत। पण हिंदू राष्ट्राला तोडण्यासाठी, हिंदू समाजाला तोडण्यासाठी, हिंदूंमध्ये भांडण लावण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेत आहेत? अहो, शेवटी या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम जे आखले आहेत त्यांना आपण कशाला त्याच्या बळी पडतोय? आणि माझ्या राज्यामध्ये ना कोणी मराठी सोडून कोणाची सक्ती करू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।